संत नामदेव हे परमार्थातील समाजवादी असून त्यांचा भक्ती मार्ग जाणते आणि नेणते अशा सर्वांसाठी आहे. इतर साधने व्यर्थ असून उत्कट भक्ती हेच परमार्थ प्राप्तीचं एकमेव साधन आहे, अशी त्यांची श्रद्धा होती. संत नामदेव महाराजांच्या पादुका घेऊन राज्यासह पुण्यातील भाविकांनी मलेशियात मोठ्या उत्साहात हरिनामाचा गजर केला. महाराष्ट्रातील 60 भाविक संत नामदेव महाराजांच्या पादुका घेऊन मलेशियात गेले आणि त्या ठिकाणी नामदेव महाराजांच्या पादुका पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत झालं. साता समुद्रपार विठू नामाचा गजर अनुभवायला मिळाला. क्वालालंपूर येथील कार्तिक स्वामी मंदिरामध्ये नामदेव महाराजांचा जय जयकार नयन दिपवणारा असा होता. आयुष्याच्या राशीस काळाचं माप लागलेलं असून हा देह क्षणाक्षणाला काळाच्या हाती जातोय. हे ओळखून देह असताना हरिभक्ती करा आणि अंतीचा लाभ आधी समजून घ्या, हे त्यांच्या पारमार्थिक शिकवणीचे सार आहे, अशी शिकवण संत नामदेव महाराजांनी दिली. हरिपाठ कीर्तनाद्वारे त्यांचे विचार मलेशियामध्ये त्यांच्या अनेक भक्तांनी व्यक्त केले. आमची यात्रा आज मलेशियामध्ये आलेली आहे. यावर्षी संत नामदेव महाराजांचा जो पुण्यतिथी सोहळा आहे, भक्तिपथ सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून हरिभक्तपरायण शेष महाराजजीने गेल्या वर्षीपासून हा अतिशय स्तुत्य उपक्रम सुरू केलेला आहे. वेगवेगळ्या देशामध्ये या यात्रा जातात. गेल्या वर्षी दुबईमध्ये माऊलींचा समाधी सोहळा संपन्न झाला. यावर्षी नामदेव महाराजांची पुण्यतिथी या मलेशियात होते. कार्तिक स्वामी महाराजांच्या मंदिरात आलो आणि देशामध्ये या मलेशियामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे सर्व वारकरी भाविक जे आहेत, श्रद्धाळू आहेत, भारतातून महाराष्ट्रातून आलेले आहेत आणि या यात्रेमध्ये खास करून महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त कीर्तन होणार आहे. त्याचबरोबर संगीत भजन महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध गायक जे युवा गायक आहेत आणि इंडियन आयडल जगदीश चव्हाण असतील, आमचे शास्त्रीय संगीताचे युवा गायक आहेत रामेश्वर डांगे, गायत्री दिदी, या लोकांचे लाखो फॉलोअर आहेत महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये. आणि म्हणून ते सुद्धा आपल्याकडून आपल्या गायनाच्या भजनाच्या संतवाणीच्या त्या गायनातून एक भारतीय सनातन संस्कृतीची सेवा व्हावी म्हणून खास करून या यात्रेत सहभागी झालेले आहेत. आणि म्हणून 2 तारखेला ही पुण्यतिथी जेव्हा भारतात साजरी होईल नामदेवांची पुण्यतिथी, त्याच वेळेस मलेशियामध्ये संपन्न होते. आणि सर्व घडतंय केवळ भक्तिपथ सेवा फाउंडेशनचा उदात्त एक विचार आहे, सनातन धर्माचा, मानवतेचा एक संदेश शेष महाराजजी आणि सर्व मंडळी त्यांच्यासोबत राहून करतायत. अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि येणाऱ्या काळात सर्व भारतीय आणि महाराष्ट्रीय लोकांनी अशा उपक्रमात सामील झालं पाहिजे. धन्यवाद. रामकृष्ण हरी. भक्ती फाउंडेशनच्या वतीनं हा विश्वभ्रमण दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता. भारतातून एकूण 60 भाविक या सोहळ्यात सहभागी झाल्यात. तर महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे, नाशिक, बारामती येथील भाविक दिंडीत सहभागी झाल्यात. तसेच मलेशियातील स्थानिक मराठी भाषिकही दिंडीत सहभागी झाले असल्याचं पाहायला मिळालंय. साता समुद्रापार मलेशियामध्ये रामकृष्ण हरीचा गजर होताना पाहायला मिळत आहे. शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे.